मुलांनो, आपण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब या टॉपिक विषयी चर्चा करतोय. आपण थोडं सिस्टमॅटिक घेऊ, आपल्या पुस्तकाप्रमाणे जाऊ. आता आपण जे आधीच्या पिरियडमध्ये थोडी जनरल चर्चा केली होती, ज्याला आपण सर्वसाधारणपणे क्लासिफिकेशन पाहताना की एक ब्रॉड असं आपण गेलो. तर आपण आपल्या पुस्तकाप्रमाणे जो फर्स्ट पॉइंट पाहतोय, ज्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. फार छान पॉइंट त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे की क्लासिफिकेशन का शिकायचं, नीड ऑफ क्लासिफिकेशन. आपण उलट जाऊ यामध्ये. आधी नीड ऑफ क्लासिफिकेशन बघू, नंतर बायोडायव्हर्सिटी काय. तर पहा, व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. सो नीड ऑफ क्लासिफिकेशन इज फॉर टाइम सेविंग, फॉर मेकिंग सिस्टमॅटिक, फॉर becoming study faster. So these are some general purposes of the classification, and in which condition we require the classification. When number is larger we require classification. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या गावामधल्या 5 लोकांचा अभ्यास करायचा आहे. स्टडी ऑफ 5 पर्सन. 5 लोक अभ्यासासाठी आपण निवडले आणि तुम्हाला सांगितलं की या गावामधल्या XYZ गावामधल्या सांगितलेल्या 5 लोकांचा अभ्यास करून या. तर तुम्ही वन आफ्टर अनदर, एकानंतर एक, या 5 लोकांना भेटणार, त्यांची नावं घेणार, त्यांचं काय जे तुम्हाला माहिती म्हणजे ज्या पॉइंटवर कलेक्ट करायची त्याची कलेक्ट करणार आणि सांगितलेल्या ठिकाणी आणून देणार. अशा पद्धतीने तुम्ही काम करणार. लोक किती आहेत अभ्यासासाठी? फक्त 5च निवडलेत आपण. समजा मी दुसऱ्या वेळेस सांगितलं की मुलांनो, तुम्ही या गावामध्ये जा. गावामध्ये 1000 लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो, आणि मला या 1000 लोकांचा अभ्यास करून तुम्ही आणून द्या. गावाचं नाव XYZ आपल्या, त्या गावामधल्या लोकांचा अभ्यास करून मला ती माहिती आणून द्या. आता पहिल्या उदाहरणामध्ये तुम्ही गेले, डायरेक्ट 5 लोकांना भेटले आणि तुम्ही त्या 5 लोकांची माहिती एकानंतर एक गोळा केली आणि संबंधित ठिकाणी आणून दिली. आता तुम्हाला मी 1000 लोकांची माहिती सांगितलेली, तुम्हाला सांगितलं 8 दिवसाचा वेळ आहे, मला 8 दिवसामध्ये तुम्ही यांचा अभ्यास करून आणून द्यायचा आहे. आता तुम्ही जर गेले आणि पहिल्या पद्धतीप्रमाणे एक व्यक्ती, नंतर दुसरा व्यक्ती, नंतर तिसरा व्यक्ती, नंतर चौथा व्यक्ती, असा जर अभ्यास करायचा ठरला तर 1000 लोकांचा अभ्यास 8 दिवसामध्ये करणं तुम्हाला अवघड जाईल, कंटाळवाणं होईल, पद्धतशीरपणा राहणार नाही, चुका वाढतील, अशा अनंत प्रॉब्लेम निर्माण होतील. मग तुम्ही काय केलं, समजा तुम्ही 10 मुलं आहेत आणि तुम्ही थोडी बैठक घेतली आधी तुमची की सरांनी असं काम दिले, आता आपण कसं करायचं. मग तुम्ही चर्चा केल्यावर तुमच्या लक्षात आलं की बाबा या 1000 लोकांमध्ये 10 प्रकारचे लोक आहेत, असं लक्षात आलं तुमचं. हे 10 प्रकारचे लोक आहेत. समजा उदाहरणार्थ तुम्ही एज फॅक्टरवर पॉइंट सुरू केला, एजच्या आधारे पाहिलं, तुम्ही सांगणार की यामध्ये 75 इयरला क्रॉस केलेले 100 लोक आहेत. आकडे काही बी घ्या म्हणाले तुम्ही. त्याच्यानंतर समजा 60 ते 75 मधले एक अजून 150 लोक आहेत. 50 to 60 च्या दरम्यानचे समजा एक 200 लोक आहेत. आणि बघा आता काय केलं तुम्ही, या 1000चं एकंदरीत 10 ग्रुप मध्ये विभाजन केलं. मग तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही ठरवलं की आपण काय करू, प्रत्येक ग्रुप मधल्या 5-5 लोकांना बोलू. 5 लोकांचा अभ्यास म्हणजे 100 लोकांचा अभ्यास. 5 लोकांच्या जे समस्या आहेत, 5 लोकांचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या 100 लोकांना ॲप्लिकेबल आहे.
तुम्ही 5 जणांचा अभ्यास केला म्हणजे इनडायरेक्टली किती जणांचा अभ्यास केला? 100 लोकांचा. या ग्रुपकडे जर गेले तुम्ही 5 लोकांचा अभ्यास केला म्हणजे किती लोकांचा अभ्यास केला? 200 लोकांचा अभ्यास केला. आता जे काही तुम्ही केले ना त्यालाच आपण म्हणू क्लासिफिकेशन. का करावं लागलं? नीड ऑफ क्लासिफिकेशन. काय नीड आहे? नीड इज दॅट नंबर इज व्हेरी लार्ज. नीड ऑफ क्लासिफिकेशन इज नंबर इज व्हेरी लार्ज. नंबर मोठा आहे. 1000 लोकांचा अभ्यास करायचा आहे, वेळ कमी आहे. यू आर हॅव्हिंग द शॉर्ट टाइम अँड नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज व्हेरी लार्ज. जर 1000 लोकांच्या बाबतीत एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती आहेत? इन मिलियन्स ऑफ नंबर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन मिलियन्स ऑफ नंबर and it is not possible to study the organism separately, and life of person is very very short. Number of organism is very very large and life of the person is very very short. That means time for study is very short and number of organism is very large. अभ्यासाचा वेळ फारच कमी, मनुष्याचं आयुष्य कमी, त्यामधला अभ्यासाचा वेळ आणखीच कमी आणि प्राण्यांची संख्या फारच मोठी आहे. किती मोठी आहे? इन मिलियन्स. अब्जावधी, कोट्यावधी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. कोट्यावधी प्रकारचे प्राणी आहेत आणि यांचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? चला आपण गृहीत धरू किती वेळ आहे आपल्याकडं? मनुष्याचं आयुष्य आपण म्हणतो 100 वर्ष. जरी नसलं तरी गृहीत धरा थोडा टाइम आहे. मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष. 100 वर्षामधले तो शिक्षण घेण्यासाठी खर्चवले त्याने 30 वर्ष. सायंटिस्टच्या लेवलचं शिक्षण घ्यायला 30 वर्ष गेले. आता शिल्लक किती वर्ष उरले आपल्या हातामध्ये? 70 इयर्स. 70 वर्ष उरले. नंतर या 70 वर्षामध्ये त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी काहीतरी वर्ष आपण देऊन टाकू त्याला. एक समजा 15 वर्ष देऊन टाकल्या. खाली किती उरले आता? एक 55 वर्ष. बरोबर ना? 55 वर्ष शिल्लक राहिले. नंतर तो म्हातारा झाला. 100 वर्ष तर मनुष्य काही रिसर्च किंवा अभ्यासाच्या लेवलचा राहणार नाही. नंतर आपण गृहीत धरलं शेवटचे 20 वर्ष काही कामाचे राहिले नाही. मग आता किती वर्ष शिल्लक राहिले बघा? अभ्यासाच्या लेवलचे किती वर्ष त्याच्याकडे? फक्त 35 इयर्स. तो व्यक्ती सायंटिस्ट लेवलचा अभ्यास 35 वर्ष करू शकतोय असं आपलं म्हणणं आहे. 35 वर्ष. आणि प्राणी किती येतात? म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन मिलियन्स. दॅट मीन्स टाइम इज अ व्हेरी व्हेरी शॉर्ट. फारच छोटा आहे, फारच छोटा आहे. अँड द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज व्हेरी व्हेरी लार्ज अँड देअरफोर वी रिक्वायर क्लासिफिकेशन. रिक्वायर या शब्दाचा क्वेश्चन आहे तुमचा नीड. व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन? सो नीड ऑफ क्लासिफिकेशन इज बिकॉज the human is having very short time for study and number of living organisms are in very very large number and this is the need of classification. Classification ची सर्वात मोठी गरज आहे. मनुष्याकडे अभ्यासाचा वेळ फारच कमी आहे आणि ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याची संख्या फारच मोठी आहे आणि हे खरी नीड ऑफ क्लासिफिकेशन. It is the need of classification. This is the need of classification. Human is having very very short time and number of organism is very very large. This is the main need of classification. जर मनुष्याचं आयुष्य 1 लाख वर्षाचं असतं तर कदाचित आपल्याला या क्लासिफिकेशनची गरज नसती पडली. आपण म्हणलो असतो 1 लाख वर्षे, चला हळूहळू करू. 1 लाख वर्षात आपण अभ्यास करू शकतो असं वाटलं असतं. 1000 लोकांचा अभ्यास करायचा आहे. मी सांगितलं मुलांनो हे तुम्हाला 5 वर्षात करून आणायचं आहे.
तुम्ही प्रत्येकाला स्वतंत्र भेटणार का नाही? स्वतंत्र भेटता. तुम्ही म्हणता भरपूर दिवस आहेत आपल्याकडे, 5 वर्षाचा विचार करता 1,500 दिवस आहेत, जास्त आहेत पण मी रफली 1,500 मोडले. आणि माणसं किती आहेत? फक्त 1,000. मग तुम्ही म्हणले असते रोज मी एकाला भेटन 1,000 लोकांचा अभ्यास करून आणेन. त्यावेळेस क्लासिफिकेशनची गरज नव्हती. पण मी सांगितलं 8 दिवसात आणा. 8 दिवसात आणा याचा अर्थ वेळ फारच कमी आणि लोकांची संख्या त्या तुलनेमध्ये फार मोठी आहे. सो व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन? ह्युमन is having very short time for study and the number of organism is very large, and there it is the need of classification. Therefore we require classification for the study of living organism. अतिशय महत्त्वाचं. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी the presence of various large number of organism, presence of differences among the organism, that is called biodiversity. उदाहरणार्थ some organism live in air, some organism live on land, some organism live in water, and this is the biodiversity. राहण्याच्या पद्धतीवर बायोडायव्हर्सिटी. काही जण हवेत राहतात, काही जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात. दिस इज द बायोडायव्हर्सिटी ऑफ हॅबिटॅट. त्यांचे जे हॅबिटॅट आहे, हॅबिटॅट म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अधिवास, प्लेस ऑफ लिव्हिंग, हॅबिटॅट प्लेस ऑफ लिव्हिंग, जिथं राहतात ती जागा, दॅट इज कॉल्ड हॅबिटॅट. उदाहरणार्थ आपलं गाव बीड, इट इज अ हॅबिटॅट. हे आपलं हॅबिटॅट जागा. सपोज वी आर लिव्हिंग ऑन माउंटन, इट इज अ हॅबिटॅट. वी आर लिव्हिंग इन फॉरेस्ट, इट इज अ हॅबिटॅट. शेवाळ पाण्यात वाढते, हॅबिटॅट इज वॉटर. या अर्थाने तर डायव्हर्सिटी डिफरन्सेस ऑन द प्लेस ऑफ हॅबिटॅट. त्यानंतर त्यांनी वॉटरचे बी 2 गट केले, फ्रेश वॉटर, मरीन वॉटर. फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. मरीन वॉटर म्हणजे सी वॉटर, समुद्रातलं पाणी. सम लिव्ह इन अ फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी, नदीचं पाणी, तळ्याचं पाणी, त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणू. आणि समुद्राच्या पाण्याला आपण काय म्हणू? मरीन वॉटर. द बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर त्यांनी फार बेस्ट उदाहरण आणले आपल्यासाठी. समजा फिशेस, मासे. फिशेस मध्ये काय बायोडायव्हर्सिटी आहे? सम लिव्ह इन अ फ्रेश वॉटर, सम लिव्ह इन अ मरीन वॉटर. दिस इज द बायोडायव्हर्सिटी. सम आर व्हेरी स्मॉल इन साइज, सम आर व्हेरी लार्ज इन साइज. उदाहरणार्थ शार्क सारखे वगैरे. दॅट इज द बायोडायव्हर्सिटी. देन तर या पद्धतीची बायोडायव्हर्सिटी. लँडच्या बाबतीत विचार केला, सम ग्रो इन अ डेझर्ट, सम ग्रो इन अ डेझर्ट. आपण प्लांटच्या बाबतीत बोलू. सम ग्रो इन अ इरिगेटेड लँड, इरिगेटेड लँड. सम ग्रो इन अ फॉरेस्ट, माउंटन, हिली रिजन. काही प्लेन इरिगेटेड लँड मध्ये वाढतायत, काही वाळवंटात वाढतायत, काही जंगलामध्ये डोंगरामध्ये वाढतायत. तर अशा प्रकारचे डिफरन्सेस, दिस इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. समजा मनुष्याचा विचार केला आपण. चला मनुष्याचे एक्झाम्पल घेऊ. ह्युमन. समजा उदाहरणार्थ कलर ऑफ स्किन, याकडे जाऊ आपण. बायोडायव्हर्सिटीचा पॉइंट पाहतो आपण. कलर ऑफ स्किन. आपण 3 लोक सिलेक्ट करू. पीपल लिव्हिंग इन युरोप कंट्री, युरोप कॉन्टिनेंट, युरोप देशामध्ये, युरोप खंडामध्ये राहणारे लोक. पीपल्स लिव्हिंग इन आशिया, आशिया कॉन्टिनेंट. अँड पीपल्स लिव्हिंग इन सपोज आफ्रिका कॉन्टिनेंट, आफ्रिका. काही मुलांच्या लक्षात आला असेल. द पीपल्स लिव्हिंग इन युरोप कंट्री दे आर कॉल्ड अल्बिनिझम. अल्बिनिझम ज्याला आपण गोरे लोक म्हणतो. Peoples living in Asia continent, they are having wheaty color. आपल्यासारखे मध्यम वर्ण असणारे. आणि peoples living in Africa country, black color, black color skin. त्यांना आपण कसले लोक म्हणतो? निग्रो, निग्रो लोक. मग त्यांचे केस, आपले केस आणि अल्बिनिझम वाल्या लोकांचे केस.
यांचे व्हाईट, पिंक अशा प्रकारचे. आपले केस कसे थोडे ब्लॅक, नाही का, थोडे ब्लॅक. आणि या आफ्रिकन लोकांचे कुणासारखे, त्या मेंढीच्या केसासारखे असणारे, निग्रो पीपल्स. म्हणजे याला आपण म्हणू बायोडायव्हर्सिटी. म्हणजे ह्युमन मध्ये पण बायोडायव्हर्सिटी, प्लांट मध्ये पण बायोडायव्हर्सिटी, बर्ड मध्ये बायोडायव्हर्सिटी, अदर एनिमल मध्ये बायोडायव्हर्सिटी. आणि अशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. We require classification because the type of organism is very different. Organisms are showing the biodiversity, the time is very short and we are having the need of classification. फार वेगळ्या प्रकारचे आहेत आणि वेळ पण कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला क्लासिफिकेशनची गरज आहे. तर अशा प्रकारचा आपला जो पहिला पॉइंट होता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी आहे, फार वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत म्हणून आपल्याला गरज पडली. मनुष्याकडे फार कमी वेळ आहे म्हणून आपल्याला गरज पडली. दिस इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर या पद्धतीचा आपण जो चर्चेचा पहिला पॉइंट घेतला होता, व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. देयर इज अ बायोडायव्हर्सिटी amongst living organism and human is having very short time for study and therefore we require the classification. This is the need of classification for study of the organism. तर या पद्धतीने आपण हा आजचा पहिला पॉइंट इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर आपला वेळ संपल्यामुळं आपण इथं थांबू आणि उद्याच्या त्यामध्ये डायरेक्ट क्लासिफिकेशन मध्ये ज्या सायंटिस्टनं काम केलं त्यांच्याकडे जाऊ, काय त्यांचं काम आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आपण इथं थांबू.